श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनबाईचे संस्कार। सायली, उजवा पाय आत ठेव ग। नवीन घरात पहिलं पाऊल शुभ असावं लागतं। सासूबाईंचा आवाज शांत पण ठाम होता, चेहऱ्यावर स्मित पण नजरेत कसोशीची चौकसता। सायलीने हलकेच पाय आत टाकला। तिच्या डोळ्यात कुतूहल आणि ओढ होती, नव्या आयुष्याची, नव्या लोकांची, नव्या भूमिकेची। घरात सगळे हसत होते, पण त्या हसण्यात मोजमाप होतं। जणू कोणी पाहतंय, ही सून आपल्याला शोभते का नाही। सायलीच्या डोक्यावरून ओवाळून घेताना सासूबाई म्हणाल्या, अगं, आम्ही फार साधं जगतो। घरात सगळं नीट ठरलेल्या वेळी झालं पाहिजे। स्वयंपाक, पाहुणचार, सगळं वेळेवर। हाच आमच्या घराचे संस्कार। सायलीने आदराने मान हलवली। हो आई, मी शिकायला तयार आहे। पण तिच्या मनातल्या कोपऱ्यात कुठेतरी एक छोटं वाक्य तरळून गेलं। संस्कार म्हणजे एवढंच असतं का? दिवस पुढे सरकले। सायलीचं जग आता या घराच्या भिंतीत रुळू लागलं होतं। सकाळी उठायचं, नाश्ता तयार करायचा, नवऱ्याचा टिफिन, सासूबाईंची औषधं, नंदेचा कॉलेज टाईम, सगळं जुळत होतं। पण तरीही जेव्हा सायली वाचायला एखादं पुस्तक उघडायची किंवा फोनवर ऑफिसमधल्या जुन्या सहकाऱ्यांशी बोलायची, तेव्हा सासूबाईंची नजर बदलायची। कधी किंचित टोचणारी, कधी तटस्थ। अगं सायली, इतकं वाचायचंय काय? घरातली कामं संपली की मग निवांत बसायचं। आम्ही सुद्धा असंच केलं। सुनेचे संस्कार स्वयंपाकघरात दिसले पाहिजेत, पुस्तकात नाही। सायली हलकं हसून मान डोलवायची, पण मनात प्रश्न उमटायचा। संस्कार म्हणजे फक्त घरातली कामं करायचं, विचार करायचा नाही का? एके दिवशी संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते। सासरेबुवा चहाचा घोट घेत म्हणाले, आपला नातेवाईक नितीन परत पैशासाठी मागणी करत होता। मागच्या वेळी दिलं होतं, पण परत केले नाही, तरी पैसे मागत आहे। खूप गरज आहे वाटतं। यावेळी मदत करूया का? सासूबाईंनी लगेच सांगितलं, हो हो, मदत करायलाच हवी। आपल्याला काय कमी आहे? किती मागितले आहेत? ते म्हणाले, 2 लाख रुपये। आधीचे 1 लाख त्याने दिलेले नाहीयेत। सायली शांतपणे ऐकत होती, मग हळूच म्हणाली, बाबा, मला थोडं सांगायचं आहे। मागच्या वेळी नितीन काकांनी घेतलेले पैसे परत केले नाहीत ना, त्यामुळे यावेळी जर आपण दिले तर पैसे कधी परत देणार त्याचं नियोजन थोडं बघितलं पाहिजे। आपण त्यांना इतर नातेवाईकांसमोर पैसे द्यायला हवे आणि त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यायला हवं की 1 वर्षामध्ये पैसे परत देतील। क्षणात खोलीत शांतता पसरली। सासूबाईंना राग आला। त्या रागातच म्हणाल्या, सुनबाई, पैशाच्या गोष्टीमध्ये बोलायचं नसतं। हे मोठ्यांचं काम असतं। तुला काय माहीत नात्यांचे अर्थ? सायली थोडी मागे सरली। तिच्या चेहऱ्यावर सौम्य दुःख होतं। तिला माहिती होतं ती चुकली नव्हती। तिला फक्त एवढंच सांगायचं होतं की नात्यांमध्ये व्यवहार आला की नाते बिघडतात, त्यामुळे आधीच सर्व गोष्टी बोलून घ्याव्या। नणंद प्रियाने हा प्रसंग ऐकला होता। दुसऱ्या दिवशी नणंद प्रिया जेवताना म्हणाली, आपल्या सायली वहिनींना सगळं ठरवायचं आहे बहुतेक, इकडच्या नातेवाईकांपासून ते पैशापर्यंत। सासूबाईंनी काही बोललं नाही, पण ओठांवर हलकं हसू होतं। सायली शांतपणे जेवण वाढत राहिली। मला फक्त सुचवायचं होतं, ती म्हणाली। विचार बोलून दाखवणे वाईट नसतं। हो हो, प्रिया हसली। पण आमच्या घरात विचार सासूबाईंचा आणि काम सुनबाईचं। त्यावर घरभर हशा पसरला। सायलीही हलकं हसली, पण तिच्या डोळ्यात एक शांत ठामपणा उतरला होता। त्या रात्री ती आपल्या खोलीत बसली होती। नवरा अमेय थकलेला आला। सायली, आईचं काही मनावर घेऊ नकोस, ती तशीच आहे, जुन्या विचारांची। हो अमेय, मी काही रागवले नाही, पण कधी कधी वाटतं मी घराचा भाग आहे का फक्त पाहुणी आहे, की घराची मोलकरीण? इथे माझा कोणताही निर्णय ऐकला जात नाही। अमेय तिच्याकडे बघत राहिला। अमेय म्हणाला, तू असा विचार करू नकोस, असं काही नाही। तू अजून नवीन आहेस। आणि तो तिला प्रेमाने म्हणाला, तू माझी राणी आहेस। सायली हसली।
अमेय झोपी गेला. सायलीने खिडकीतून बाहेर पाहिलं. थंड वाऱ्यातल्या आभाळात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. शांत पण थरथरणारं. कधी कोणीतरी माझ्या संस्काराकडे वेगळ्या नजरेने बघेल का? एका वर्षानंतर सासरे बुवांनी नितीन काकांना फोन केला. पैसे परत देण्याचं आश्वासन होतं, पण त्यांनी काहीच दिलं नाही. नितीन काका म्हणाले, मी आर्थिक अडचणीत आहे, मी पैसे देऊ शकत नाही. वरून अजून एक मोठी मागणी केली. सासरे बुवा विचारात पडले. सासूबाई गोंधळल्या. सायलीने सर्व काही ऐकलं, पण ती काही बोलली नाही. पण आतून तिच्या मनात वादळ गोंगावत होतं. संध्याकाळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. सासरे बुवा म्हणाले, आपण चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटतंय. आता पैसे परत मिळणं अवघड आहे. सासूबाईंचे डोळे पाणावले. घरात शांतता. कोणी बोलत नव्हतं. सायलीचं मन म्हणत होतं, मी तेव्हा बोलले होते, पण माझं ऐकणार कोण? त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे निशब्द बसले होते. अमेयने सायलीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर न राग न गर्व, फक्त शांततेचा निर्धार होता. सासूबाई मनात म्हणाल्या, सुनबाई खरंच शहाणी होती. तिने बरोबर उपाय सुचवला होता. आम्हीच ऐकलं नाही. तिची थट्टा केली, पण शब्द बाहेर पडले नाहीत. सायलीने टेबल साफ करताना हलकेच स्वतःशी म्हटलं, संस्कार कर्तृत्व म्हणजे फक्त चवदार जेवण नाही. कधी कधी योग्य वेळी योग्य बोलणं, योग्य निर्णय घेणं असतं. त्या रात्रीच्या शांततेनंतर घरात अजब ताण दाटला होता. नितीन काका पैसे परत करणार नाहीत हे आता स्पष्ट झालं होतं. सासरे बुवांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि अपराधीपणा होता. आपण विश्वास ठेवला आणि त्यांनी आपल्यालाच फसवलं. सासरे बुवा हळू आवाजात म्हणाले. सासूबाईंच्या डोळ्यात धक्का होता. देवाने असं का केलं? आपण नेहमी मदत करतो ना सगळ्यांना. सासूबाई म्हणाल्या, परत एकदा फोन करून पहा त्यांना. 3 लाख रुपये लहान रक्कम नाही आहे. सासरे म्हणाले, तो माझा फोन उचलत नाहीये. आता त्याचा फोन बंद येत आहे. सासूबाई म्हणाल्या, तुम्ही एकदा प्रत्यक्षात जाऊन भेटून या. काय म्हणतात ते पहा. सायली स्वयंपाकघरात उभी होती. गॅसवर चहा उकळत होता. त्या उकळत्या वाफेसोबत तिच्या मनात विचारही उकळत होते. ती शांत होती, पण तिच्या शांततेत आता आत्मविश्वासाचा श्वास होता. ती जाणून होती, हे संकट टाळता आलं असतं, पण आता ते सांभाळणं तिचं काम आहे. दुसऱ्या दिवशी सगळं घर अस्वस्थ होतं. सासूबाई सगळ्यांवर चिडत होत्या. नणंद प्रिया फोनवर कुणाशी तरी बोलत होती. घरात तणाव आहे ग. सगळं बिघडलंय. अमेय ऑफिसला गेला, पण मन तिथे नव्हतं. सायलीने पाहिलं. सगळे अस्वस्थ, दिशाहीन. सासरे नितीन काकांना भेटून आले. नितीन काका त्यांना म्हणाले, मी आर्थिक ताणात आहे. मला आणखी पैशाची गरज आहे. मी तुमचे पैसे आता परत करू शकत नाही. सासरे म्हणाले, तो असा बोलत होता जसे की तो पैसे परत देणार नाही. त्याने स्वतःचं घर बांधलंय, गाडी घेतली आहे, त्याच्याकडे पैसे आहेत, पण त्याला ते द्यायचे नाहीयेत. हे ऐकून सासूबाईंना रडायला येत होतं. सायलीला जाणवलं, आता बोलायची वेळ आली आहे. संध्याकाळी तिने शांतपणे म्हटलं, आई बाबा थोडं बोलू का? सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि अहंकार दोन्ही होते. कशाबद्दल? सासूबाई म्हणाल्या, नितीन काकाबद्दल. सायली उत्तरली, आपल्याला त्यांच्याशी काही बोलायला हवं. कायदेशीररित्या पैसे मागणं हे आपल्या हक्काचं आहे. कायदेशीर? सासूबाईंचा आवाज कडक झाला. हे आपल्यातलं आहे. कोर्टात न्याय मागायचा का आपल्याच नातेवाईकावर? सायली शांत राहिली. तिला माहिती होतं, बदल शब्दांनी होत नाही, कृतीने होतो. सायलीने पुढच्या 2 दिवसात सगळं तपासलं. नितीन काकांनी घेतलेले पैसे कोणत्या व्यवहारातून दिले गेले त्याचे पुरावे, मेसेजेस, बँक ट्रान्सफर सगळं तिच्या फाईलमध्ये होतं. अमेयने विचारलं, सायली तू हे सगळं का करते आहेस? आईला अजून राग येईल. अमेय, ती म्हणाली, आईला नाही, परिस्थितीला उत्तर देणं गरजेचं आहे. संस्कार म्हणजे गप्प बसणं नाही, योग्य वेळी उभं राहणं आहे.
अमेयने तिच्या डोळ्यात पाहिलं. पहिल्यांदा त्याला आपल्या बायकोत वेगळं तेज दिसलं. तो म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे. सायलीने नितीन काकांना फोन केला. आवाज शांत पण ठाम. काका, सायली बोलते. मागच्या वेळचे आणि या वेळीचे पैसे दोन्ही विषयात थोडं स्पष्ट बोलायचं आहे. हो हो बोल ग, थोडं अडचणीत आहे पण परत देईन. काका, आम्ही समजतोय अडचणी येतात, पण तुमच्याकडून हमीपत्र हवं आहे. कारण हे कौटुंबिक नव्हे, आर्थिक व्यवहार आहेत. हे माझे सासरेबुवा, सासूबाई आणि माझ्या नवऱ्याचं कर्तव्य आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला थोडा विराम. तू बाई असून अशा गोष्टी बोलतेस? हो काका, कारण मी बाई आहे, या घराची लक्ष्मी आहे, म्हणूनच माझी जबाबदारी आहे. नितीन काका काही न बोलता फोन ठेवतात. सायलीने फोन बाजूला ठेवला. ती घाबरली नव्हती. तिला माहिती होतं सत्य तिच्या बाजूला आहे. दुसऱ्या दिवशी नितीन काका घरात आले. सासूबाई दारातच उभ्या राहिल्या. काका सासूबाईंना काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणाली, काका, काही बोलायचं असेल तर बसा. नितीन काकांनी सुरुवात केली. आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत. नातेवाईक एकमेकांना मदत करतात. आणि आता तुम्ही हमीपत्र मागताय. ह्या सुनेने काय शिकवलं तुम्हाला? सासूबाई काही बोलणार होत्या, पण सायली पुढे आली. काका, हे शिकवणं नाही, जबाबदारी आहे. जेव्हा विश्वास मोडतो तेव्हा संस्कार म्हणजे पुन्हा नीतीवर उभं राहणं असतं. सगळं घर निशब्द. नितीन काका म्हणाले की ही सून घर तोडणारी आहे, आपल्यात भांडण लावत आहे, आपल्या कुटुंबामध्ये विश्वास आहे. ते सायलीच्या सासू सासऱ्यांकडे पाहून म्हणतात, दादा, वहिनी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? ते दोघेही शांत राहतात. ते शांत राहिलेले पाहून सायलीला थोडं धैर्य येतं. सायलीने कागद पुढे केला. इथे सही करा काका, परतफेडीची तारीख लिहा. नितीन काकांनी थोडं बघितलं आणि शेवटी सही केली. त्या क्षणी घरात एक वेगळी शांतता उतरली. जणू काही घरावरचे खूप मोठे संकट दूर गेले होते. त्या रात्री सासूबाई खूप वेळ शांत बसल्या होत्या. अमेयने विचारलं, आई, काय झालं? सायलीचं बरोबर होतं. सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या, मी तिला फक्त स्वयंपाकघरापुरती सून समजत होते, पण आज तिने घराला संकटातून वाचवलं. सायली खोलीत आली. हातात गरम दुधाचा ग्लास. आई, थकलात ना? हे घ्या. सासूबाई तिच्याकडे बघत म्हणाल्या, सायली, आज मला माझ्या सुनबाईचे संस्कार दिसले. त्या शब्दांनी घरातलं ओझं हलकं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी पहिल्यांदा सायलीला बोलावलं. सायली, आज तू एकटी स्वयंपाक करू नकोस, मी मदत करते. आपल्याला एकमेकींसोबत वेळ मिळेल. सायली थोडी गोंधळली. आई, हो ग, मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीचे वागले. तुझ्यात कर्तृत्व आहे. घराचं रक्षण करायचं, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचं. तू मला शिकवलं, कधी कधी नाही म्हणायलाही हवं. प्रत्येक वेळेस हो म्हणून आपलं नुकसान करून घ्यायचं नाही. सासूबाईंनी तिचा हात हातात घेतला. मी तुला नेहमी कमी समजलं, पण तू मला संस्काराचा खरा अर्थ शिकवला. सायलीच्या डोळ्यातून पाणी आलं, पण त्या पाण्यात दुःख नव्हतं, समाधान होतं. काही दिवसांनी घरात पुन्हा हसू परत आलं. अमेय, सासरेबुवा आणि सासूबाई सगळे एकत्र चहा घेत होते. सासूबाईंनी अचानक म्हणाल्या, आपल्या सायलीमुळे आज आपलं घर उभं आहे. आणि हो, पुढच्या महिन्यापासून ती तिच्या जुन्या कंपनीत परत जाईल. घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक भांडी नाही, निर्णयही असतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सायली हसली शांतपणे. संस्कार हे स्वयंपाकघरापुरते नसतात, ते विचारात, निर्णयात आणि संकटात दिसतात. संस्कार म्हणजे नम्रता नव्हे, ती जबाबदारी आहे. संस्कार म्हणजे गप्प राहणं नव्हे, ते योग्य वेळी उभं राहणं आहे. सायली मंदिरात दिवा लावत होती. सासूबाई तिच्या शेजारी आल्या. सायली, तू आमच्या घरात फक्त सून नाहीस, तू आमच्या संस्काराची नवी व्याख्या आहेस. सायली हसली. दिव्याची ज्योत उजळली. आभाळात हलकीशी मंद वाऱ्याची लकेर जणू म्हणत होती, हीच खरी उजळणी सुनबाईच्या संस्काराची.
तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।